हॅलो एव्हरीवन, आपलं स्वागत आहे उजन्स किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत मटार पोहा कटलेट। त्याच्यासाठी मी बॉईल केलेला मटार घेतला 1 वाटी, किसून घेतलेला गाजर घेतलाय, 1 कांदा घेतलाय बारीक चिरून घेतलाय, अर्धा वाटी पोहा घेतला, भिजवलेला पोहा आहे तो, कोथिंबीर घेतलीये, जिरं, धनिया पूड आहे, तीळ आहे, मिरची कापून घेतली, हिरवी मिरची म्हणजे आपल्या चवीनुसार, आपल्याला किती तिखट हवंय त्यानुसार, एक चिली अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलाय, 1 वाटी बेसन पीठ घेतलाय, काळी मिरी पूड आहे, ब्लॅक पेपर, गरम मसाला आणि चवीपुरता मीठ। आपण स्टार्ट करूया आता। आता आपण मॅश करून घेतलाय, गाजर टाकून घेतले मी, पोहा, कांदा बारीक चिरलेला, चवीपुरता मिरची, तीळ, जिरं, ब्लॅक पेपर, गरम मसाला, रेड चिली फ्लेक्स, हरभऱ्याचं पीठ डाळीचं, चवीपुरता मीठ। आता आपण याला एकजीव करू। मी आता हाताला तेल लावून घेते, त्याची आपण छान टिक्की करून घेऊ। आता आपण याला शॅलो फ्राय करून घेऊ। मी 2 प्रकारचे केले आहेत, तुम्हाला जो हवा असेल तो सेट तुम्ही देऊ शकता। मी आता यांना परतून घेते छान, बघू शकतात कलर कसे छान गोल्डन ब्राऊन दिसतोय। आता आपण यांना झालेली आहे टिक्की काढून घेऊ। आपली डिश रेडी झाली गाईज, मटर पोहा कटलेट। आवडली असेल तर नक्की करून बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मस्त खा आणि स्वस्त राहा। थँक्यू।